तर पंढरपुरात आपल्या फॉरेनर आला आणि चुकला. तर जय महाराष्ट्र भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो, तर आज आपण चाललो होतो पंढरपूरला. गणितचं थोडं काम होतं आणि माझं पण काम होतं, कारण दर्शन घ्यायचं होतं विठ्ठलाचं जाऊन. मग काय घरापासून डांबरीवर आलो आणि निघालो पंढरपूरच्या दिशेने. तर जात असताना रस्ता एकदम सुमसाम होता. सकाळ कोण असणार आहे गाव. तर बघ तू इथं काय झाडच पाडलं होतं. एवढं मोठं झाड पाडलेलं बघून दुःख तर वाटलंच, पण म्हणलं आपल्याला दुःख वाटून काय फायदा. जे माणसांना करायचंय ते माणसं करणारच. मग आलो चंद्रभागा नदीवरती आणि इथं आल्यानंतर असं कोणी नाही की दर्शन घेत नाही. दर्शन घेऊ पंढरपुरामध्ये एंट्री घेतली तर बघतो काय वारकऱ्यांची मूर्ती एकदम मस्त अशी इथे वाटत होती. सकाळी सकाळी म्हणलं की एवढं भारी वाटलं ना, खतरनाक. मग आता म्हणलं गणित जरा मोठं काम आहे, त्यामुळे म्हणलं आज दर्शन घ्यायला जायचं. म्हणून काय आम्ही निघालो. जरा रस्ता खराब आहे म्हणून हळूहळू निघालो आणि पोहोचलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये. आणि बघू शकता इथंही वारकऱ्यांची मूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि तो भगवा झेंडा, एकदम मन प्रसन्न असं वातावरण. मग महाराजांचं दर्शन लांबूनच घेतलं आणि निघालो विठ्ठलाच्या दर्शनासाठी. मग आलो आम्ही या गल्लीमधून गाडी पार्क करण्यासाठी आणि मस्त अशी गाडी पार्क केली आणि निघालो आम्ही दर्शनासाठी. दिवाळीचा पहिला दिवस आणि त्यात विठ्ठलाचं दर्शन, मग अजून काय पाहिजे. तर विठ्ठलाच्या दर्शनासाठी फक्त महाराष्ट्रातून नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा लोक आले. आणि तसाच हा फॉरेनर आला होता आणि याची टीम चुकली होती आणि हा पण. मग म्हटलं आपण जरा दर्शन करून घ्यावं. मग दर्शन करून घेतलं आणि तोपर्यंत या भावनी मोठं मन करून या फॉरेनरला सोडायचं ठरवलं. आणि यातून आपल्या महाराष्ट्राची संस्कृती समजते. आणि मग निघालो गणेशच्या मोठ्या कामासाठी. पण आता गणेशचे कपड्याचं दुकानच बंद होतो. मग काय थोड्या वेळ थांबलो, वाट बघितली आणि नंतर कपड्याचं दुकान ओपन झालं. गणेशला घ्यायचा होता शर्ट. हे गणेशचं मोठं काम होतं, त्यामुळे आम्ही शर्ट घेतला आणि पिशवी मी हातात घेतली आणि निघालो घराकडे. मग तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि फॉलो नक्की करा. कमेंट मध्ये सांगा ब्लॉग कसा होता.